आसनगाव ग्रामपंचायतीचे तसेच आसनगाव मतदार यादीचे पर्यवेक्षक गणेश शिवाजी पोद्दार यांचे महत्त्वाचे आव्हान. आसनगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मतदार बंधू भगिनींना त्यांनी नम्र आवाहन केले आहे की भारत निवडणूक आयोगाच्या SIR मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेअंतर्गत आसनगाव येथील सर्व BLO अधिकारी सोमवार दिनांक 13 जुलै ते शनिवार 17 जुलै 2026 पासून आसनगाव ग्रामपंचायत येथे उपस्थित राहून SIR नोंदणीचे कामकाज करणार आहेत. तरी त्यांनी सर्व मतदारांना आपल्या सोयीच्या वेळेत ग्रामपंचायतमध्ये येऊन आपली SR नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे नम्र आवाहन केले आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 7 सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदार यादी क्रमांक 189 ते 195चे एकूण 7 पर्यवेक्षक ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहणार आहेत. येताना त्यांनी मतदारांना पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र व मोबाईल नंबर सोबत घेऊन येण्यास आवाहन केले आहे. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. आजपासून आपण आसनगाव ग्रामपंचायतमध्ये SIR ची जी नोंदणी चालू आहे त्या संदर्भात आपण आसनगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना आपण काय आवाहन करणार? मी गणेश शिवाजी पोद्दार, पर्यवेक्षक आसनगाव यादी भाग क्रमांक 189 ते 195. आसनगावमधील सर्व मतदार बंधू भगिनींना आम्ही असे आवाहन करतो की भारत निवडणूक आयोगाच्या SIR म्हणजेच मतदार याद्या सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावे. ग्रामपंचायत आसनगाव या ठिकाणी दिनांक 13 जुलै 2026 पासून शनिवारपर्यंत 17 जुलै 2026 पर्यंत ह्या कॅम्पचं आयोजन ग्रामपंचायतमध्ये करण्यात आलेलं आहे. त्याचकरिता आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा. सदर काळामध्ये 189 ते 195 या यादी भागातील सर्व BLO आपल्या सोयीसाठी सुविधेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला कॅम्प सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे आणि म्हणून आपण आपल्या सोयीनुसार येऊन यामध्ये सहभाग नोंदवावा. त्यामध्ये आपण येताना 2 पासपोर्ट साईजचे फोटो आणि आधार कार्ड सोबत आणावे अशी मी आपणास सर्वांस विनंती करते. आधार कार्ड ओरिजिनलच्या जोडीला झेरॉक्स पण त्यांना लागेल ना नागरिकांना? ज्यांच्या आधार कार्डमध्ये आपण झेरॉक्स चालेल, ओरिजिनल पण चालेल, आपण काही घेत नाही. बरं. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.